जय गजानन. आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी रिडिंग बघणार आहोत, गायडन्स बघणार आहोत. कुठलाही प्रश्न तुम्ही मनामध्ये घ्यायचा आहे, कुठलाही एक क्वेश्चन असेल, काहीही असू शकतं. हेल्थ विषयी असू शकतो, रिलेशनशिप विषयी असू शकतो, जॉब विषयी असू शकतो, व्यवसाय विषयी असू शकतो, पार्टनर विषयी असू शकतो, कौटुंबिक असू शकतो, एनिथिंग काही असू शकतो. तो प्रश्न तुम्ही मनामध्ये घ्यायचा आहे आणि पटापट या रिडिंगला रेझोनेट व्हायचा आहे. आणि तुमच्या इष्टदेवतेचं नाव घेऊन कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. सो आपण सगळ्यात अगोदर हे बघून घेऊ की हे होईल किंवा नाही होणार. म्हणजे जोही प्रश्न तुम्ही मनात धरला होता ना, तो होणार की नाही होणार. देअर्स समथिंग बेटर. जे तुम्ही ठरवलेलं होतं ना, त्याच्यापेक्षा बेटर मिळू शकतं, मिळण्याची शक्यता आहे. ज्या पार्टनरविषयी तुम्ही हट्ट धरून बसलेले आहात, युनिवर्स तुम्हाला सांगू इच्छितं, एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितं की त्याच्यापेक्षा बेस्ट पार्टनर मिळेल, बेस्ट जॉब मिळेल, बेस्ट व्यवसायाची आयडिया तुमच्याकडे येईल, बेस्ट डॉक्टर तुम्हाला सजेशन होईल, बेस्ट सगळं होणार आहे. कधीपर्यंत? ह्याच वर्षी ते घडण्याची शक्यता आहे. याच वर्षी ते घडेल, याच वर्षी ते मिळेल तुम्हाला. फक्त पेशन्स कधी कधी खूप महत्वाचे असतात. पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. कम्युनिकेशन क्लिअरली ठेवा. घरात असेल, जॉबवाल्यांचं असेल तर जिथं तुम्ही इंटरव्ह्यूला जातायत ना, कम्युनिकेशन क्लिअर करा. जो बिझनेस करायचा असेल तर क्लायंटशी कम्युनिकेशन क्लिअरली ठेवा. किंवा लग्न करायचं असेल तर त्या पार्टनरशी तुम्ही कम्युनिकेशन क्लिअर करा. लव्ह रिलेशनशिप असेल तर एकमेकांसोबत कम्युनिकेशन क्लिअर करा. तुम्हाला लगेच कळेल की हा बेस्ट आहे, नाही आहे, याच्यापेक्षा तुम्हाला छान मिळण्याची शक्यता आहे. हे तुम्हाला लगेच लक्षात येईल की जर कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवलं ना, तर सगळं काही व्यवस्थित होईल आणि एवढ्याच काही वर्षामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे. ह्या चालू वर्षामध्येच तुम्हाला याचं उत्तर मिळेल. काहीच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे सो मग तुम्हाला फक्त युनिव्हर्सवर विश्वास ठेवायचा आहे, एंजल्सवर विश्वास ठेवायचा आहे. सगळं काही पॉझिटिव्हच होईल आणि सगळं काही तुमच्यासोबत छान होईल हीच माझी देवाचरणी प्रार्थना पण असणार. सो गायडन्स जर आवडलं असेल ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.